हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हा असा पाऊच, आणि तेही फक्त 2 कपड्याचे तुकडे आहेत ना, ते जोडून आपण अशा प्रकारचा पाऊच तयार करणार आहोत। मग चला तर आता सुरू करूयात। तर आता मेजरमेंट तुम्ही बघू शकता। मी इथं 9.5 इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 5.5 इंच। साधारण 4-4.5 इंचची रुंदीचा पाऊच बरोबर होतो। आणि तुम्ही बघू शकता मी कटिंग करून घेतले कापड, कॅनव्हास आणि अस्तरसाठी थोडं कापड घेतलेले मी। असे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि मधला कप्पा करण्यासाठी हे 2 तुकडे मी घेतलेले आहेत अस्तरचे। तर आता हे साइडून आपण हे जोडून घ्यायचं आहे दोन्ही कपडे। जिथून आपण जोडतो आहोत ना, तिथेच आपण चेन फिक्स करून घ्यायची। तर आता तुम्ही बघू शकता मी इथं चेन पण लावून घेते। आणि अशा प्रकारे चेन लावल्यानंतर नाही ना, मी आता दाखवते त्याप्रमाणे चैनीच्या जोडलेली बाजू आहे ना, ती आतमध्ये करून वरून आपण दाबटीप मारायची, त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची त्याच्यावरती। तर आता तुम्ही बघू शकता बरोबर या साईडने आपण शिलाई, म्हणजे चेन उघडताना बंद करताना आहे ना, ते कापडमध्ये अडकत नाही म्हणून। तर अशा पद्धतीनं तुम्ही ही अशी शिलाई करून घ्यायची। आता आपण हे दुसऱ्या साईडला दुसरा जो आहे भाग त्याच्यावरती चेन ठेवून इथे एक शिलाई मारून घ्यायची। खूप म्हणजे खूप सोपं आहे। तुम्ही घरच्या घरी अगदी छानपैकी पाऊच तयार करू शकता, जे तुम्ही मार्केटमध्ये घेता। तर तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही करू शकता घरी तयार। तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपण दाबटीप मारून घ्यायची। आणि आता तुम्ही बघू शकता इथे आपण रनर फिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असे म्हणजे कापडाचे तुकडे वगैरे असतील, कोणत्याही कापडाचे असू देत, तर तुम्ही अशा प्रकारचे पाऊच करून तुम्ही विकू पण शकता, सेल पण करू शकता। तुम्ही तुमचा एक व्यवसाय सुरू करू शकता। तर अशा पद्धतीने करायचे। आणि आता तुम्ही बघू शकता हे बघा रनर फिक्स केलेलं आहे। आता आपण हे फोल्ड करायचे। आता फोल्ड केल्यानंतर ना, मी जे 2 तुकडे घेतले होते कापडाचे, तर त्याच्यामध्ये बघा आपण थोडंसं मी पण त्याच्यामध्ये पण कॅनव्हास घातलेले आहे। तर आता हे कशा पद्धतीने शिवायचे बघा तुम्ही। पहिल्यांदा कॅनव्हास ठेवायचं खाली, त्याच्यानंतर ते कापडाचे दोन्ही तुकडे ठेवायचे आणि एक शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने। शिलाई मारल्यानंतर हे आपण आता सुलट करून घेऊया। एक कापडाचा तुकडा पलीकडे घेतला की बरोबर कॅनव्हास मधोमध येतं। इथे तुम्ही शिलाई पण मारू शकता किंवा नाही मारले तरी चालते। तर आता हे आपण फोल्ड करूया। आणि फोल्ड केल्यानंतर ना, मध्ये कप्पा म्हणजे 2 कप्पे व्हावेत म्हणून हे मध्ये मी पार्टिशनसाठी वापरणार आहे। तर हे बघा बरोबर झालेलं आहे। तर इथं आपल्याला थोडं हे आतमध्ये घ्यायचं, चेनमध्ये अडकू नये म्हणून। तर इथं मी 1 इंचावरती आहे ना मार्क करून घेणार आहे आणि थोडं त्याच्या साईडून कट करून घ्यायचं आहे। 1 इंचावरती नाही कट करायचं, म्हणजे शिलाईमध्ये जातं ना मार्जिन म्हणून। तर आता हे कट करून घेऊयात। आता हे कट करून घेतलेले बघा तुम्ही। आता हे आपण त्याच्यावरती ठेवून ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता हे बघा, मग हे असं खाली आल्यानंतर चेनमध्ये असं अडकत नाही। तर आता आपण इथं शिलाई करून घेऊयात। अगदी सोपं आहे। तुम्ही एक 10 ते 15 मिनटामध्ये असा पाऊच तयार करू शकता घरच्या घरी। पार्टीवेअर वगैरे टिकली वर्कचे तुमच्याकडे कापड असतील किंवा पैठणीचे असतील तरी तुम्ही खूप छान असे तुमच्या साडीवर मॅचिंग असे पाऊच तयार करू शकता। तर हे अशा पद्धतीने बघा मी तिन्ही साईडने टिपा मारून घेतलेले आहेत आणि पायपिंग पण करून घेतलेली आहे। तर आता आपला पाऊच तयार झालेला आहे। आता आपण चेन खोलून हे आपण आता सुलट करून घेऊया। तर फायनल लुक असा आहे। तर तुम्हाला हा पाऊच कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, नवीन तुम्हाला शिकण्यासाठी मिळेल। तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।